तुम्ही असा व्यवसाय निवडा आणि असा उद्योग निवडा की ज्या उद्योगातून पहिले 3 वर्ष, आता इथे मारवाडी समाजाचं कोणी आहे ना, माझे भरपूर मित्र मारवाडी समाजात पण आहेत, ते बिझनेसमध्ये आपण म्हणतो ते बिझनेसमध्ये सक्सेस होतात. आपल्या याच्यामध्ये जास्त म्हणतात ते सक्सेस होतात. ते काय सक्सेस होतात की बिझनेस टाकतानाच ते 1000 दिवसाचा विचार करतात. 1000 दिवस म्हणजे 3 वर्ष. ते 3 वर्षाचा विचार करतात की 3 वर्षात माझं कसं चालू शकेल, 3 वर्षात मी कसा त्याच्यामध्ये जाऊ शकेल. एकदा का तुमचा बिझनेस, तुमचा प्रकल्प, तुमचा उद्योग 3 वर्ष चालला तर तिथून पुढं तुम्हाला कोणीच तुमचा हात पकडू शकत नाही, तुम्हाला पाठीमागे आणू शकत नाही. प्रकल्प करताना, प्लॅनिंग करताना 3 वर्षाचं असं प्लॅनिंग करा की 3 वर्षाचा माझा बँकचा हप्ता जातोय, 3 वर्षाचा बँकचा हप्ता जातोय, बँकचं पूर्ण लोन जातंय, आणि तो कागद घेऊन आणि बेसिक तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही बँकेकडे जा, मॅनेजरच्या समोर बसा, तो कागद ठेवा, मॅनेजरला सगळ्या गोष्टी इतकं समजून सांगा की मी असा माझा अभ्यास आहे, हे मी घेतलेलं आहे, एवढं मला फिक्स कॉस्ट लागणार आहे, मला ही किंमत माझी एवढी आहे, फिक्स कॉस्ट एवढी आहे, ऑपरेटिंग कॉस्ट माझी म्हणजे जो रिकरिंग कॉस्ट आहे तुमची महिन्याला लागणार आहे ती माझी एवढी आहे, आणि याच्यातून मिळणारं उत्पन्न मला एवढं आहे, तर ह्या उत्पन्नातून मी बँकेचा आरामशीर भरू शकतो. हे जेव्हा आपण कागदावरती मॅनेजरला सांगल तेव्हा मॅनेजर, कोणताच मॅनेजर असा नाहीये की तुम्हाला तो लोन द्यायला नकार देईल.